हे साहेब गुगल फोटो आहे ना त्यावेळेचे. तर हे साहेब सगळं पाणी तटलेलं. मी साहेब तिथं गेलो लोकशाही मार्गाने, त्यांना विचारलं टेंडरमध्ये रस्त्याचा उल्लेख आहे का, डांबरीचा उल्लेख आहे का, कॉन्क्रीटचा उल्लेख आहे काय. तर ती निरुत्तर झाली. सगळ्यात महत्वाचा विषय साहेब, कॉन्क्रीटचं काम करत असताना तुम्हाला 40 दिवस आधी मिक्स डिझाईन रेडी लागते. तो कायद्याचा साहेब तुमच्या म्हणजे एक क्रायटेरिया आहे. ते काही नाही, सगळं मॅनेज करून केलं. त्यानंतर तिथं फुलारी साहेब ती म्हणजे आम्ही एक्स्ट्रा आयटम मध्ये पकडणार आहे. ठीक आहे, मला ते सगळं कळालं, हे सगळं मॅनेज आहे. तिथं काम मी नागरिकांना घेतलं, ते काम बंद पडलं. 2 महिन्यासाठी ते बंद झालं काम. त्यानंतर उन्हाळ्यामध्ये साहेब ते खडखडीत काम करून घेतलं. काम करून घेतलं साहेब. त्याच्यानंतर महानगरपालिकेचे साहेब इलेक्शन जाहीर झाले. लक्षतीर्थ वसाहत जिथे माझा जन्म झाला, जी माझी मातृभूमी आहे, त्या मातृभूमीला यांनी एका निवडणुकीच्या प्रचाराच्या हौसेभरात इथं जन्माला आलो हे पाप म्हणले. त्याच्यावर मी साहेब काउंटर भाषण केलं की तुम्ही जिथं जन्माला आलं त्याला पाप म्हणू कसं शकताय. साहेब मुळात आमचं लक्षतीर्थ एवढं पावन आहे, तुम्हाला सांगतो. त्या साहेब जर सर्व स्नान केलं ना 1 लाख तीर्थांचं साहेब पुण्य मिळते. महाभारत आणि रामायणामध्ये उल्लेख आहे साहेब. म्हणजे आपले जे ऋषी आहेत, अगस्त्य ऋषी आणि त्यांच्या पत्नी साहेब तिथून यज्ञ करून गेलेले. म्हणजे एवढं सगळं असताना तुम्ही केवळ निवडणुकीसाठी मग आमचा विरोध चालू झाला. त्यांचा त्या निवडणुकीमध्ये दारुण पराभव झाला. दारुण असेल 3 नंबरला फेकले गेले ती. त्या दिवशीच मला गणेश खाडेनं निकाला दिवशी सांगितलं होतं की तुला 6 महिन्याच्या ठरमाला बरोबर साहेब तिने 16 जुलै तारीख निवडली. कारण निकाल लागला 16 जानेवारीला. 16 जुलैला बरोबर साहेब 6 महिने पूर्ण होते. त्यांनी त्यांचा साहेब दिलेला शब्द साहेब खरा केला. आता साहेब त्याच्यानंतर काय चालू आहे मी तुम्हाला सांगतो. तुम्ही म्हणजे मला तुम्हाला लोकांना एक कळकळी विनंती करायची आहे की तुम्ही लोकशाहीचा साहेब 4था स्तंभ आहे. समाजामध्ये साहेब तुमची पण काहीतरी जबाबदारी आहे किंवा रेप्युटेशन असेल. आता परवा KK न्यूजवर आणि जनता दरबारवर बातमी लागली की सुरत साखरे गोळीबार प्रकरणी गणेश खाडे निष्पन्न झालं. बातमी लागली साहेब, तिने 60 ते 70 इंस्टाग्रामचे साहेब अकाउंट काढले, बोगस अकाउंट साहेब काढले. 60 ते 70 जवळजवळ अकाउंट काढले. काय साहेब एक कमेंट्स वाचाव. हे सगळे अकाउंट साहेब इंडोनेशिया बेस्ड, US बेस्ड. म्हणजे काय यांच्याकडे पैसे किती यंत्रणा असेल. तर साहेब याच्यावर कमेंट आले साहेब, कमेंट सेक्शन ऑफ करून काय होत नाही. काय स्वतःच्या गल्लीत आधी विश्वास बनवा पार्ट 2 सामान्य पर्सनल लक्ष द्या. न्यूजवाल्यांनी सर्व बाजू निष्पक्षपणे दाखवावी, स्वतःला विकू नये. थोड्या कमेंट सेक्शन सांगतो मी, कारण हे साहेब लय म्हणजे ही लोक तुम्हालाच मानणार. मी अगदी किरकोळ आहे हो. मी अगदी साहेब ह्या गोष्टी बघा किती पैसे घेतले न्यूजवाल्यांनी खोटी माहिती छापण्यासाठी. हा धंदा बंद करा. पैशासाठी बदनामी चालू आहे फक्त. आता यांच्याकडचा पैसा काढून घ्यायचा आहे. दादा किती पैसे घेताय फ्यूज न्यूज छापायला आम्हाला सांगा. केवळ पैसे मिळवण्याचा केलेला केविलवाना प्रयत्न साखळीचा साहेब. पैसे मिळवा पोटात